बाळ 6 महिन्याचं झालं की आईला प्रश्न पडतो बाळाला खायला काय बनवायचं, ज्यामध्ये मीठही नाही आणि साखरही नाही आणि शिवाय ते आवडीने खाल्लंसुद्धा पाहिजे. तर माझं बाळ 8 महिन्याचं आहे. मी त्यासाठी अशा पद्धतीने खायला बनवते आणि तो आवडीने खातोसुद्धा. तर त्यासाठी काय करायचं, 4 पालकाची पाने स्वच्छ धुवून एकदम बारीक चिरून घ्यायची. त्यानंतर 3 चमचे तांदूळ आणि 2 चमचे मूग डाळ घ्यायची. 2 ते 3 पाण्यानं स्वच्छ धुवून बाजूला ठेवून द्यायची. त्यानंतर एका कुकरमध्ये थोडंसं तूप टाकून घ्यायचं. त्यामध्ये थोडीशी मोहरी आणि थोडंसं जिरं टाकायचं. जिरं मोहरी छान तडतडली की त्यामध्ये 3-4 कढीपत्त्याची पानं टाकायची. 2 लहानशा लसणाच्या पाकळ्या ठेचून टाकायच्या. लसूण छान लाल झाला की चिरलेला पालक टाकायचा. थोडंसं तुपामध्ये परतून घ्यायचं. थोडीशी हळद टाकायची. परत एकदा परतून घ्यायचं आणि धुतलेलं डाळ तांदूळ यामध्ये टाकून घ्यायचं. व्यवस्थित मिक्स करायचं आणि पाणी टाकायचं. तर पाणी भरपूर टाकायचं. समजा 1 वाटी डाळ तांदूळ असेल तर 3 वाटी यामध्ये पाणी टाकायचं. पाणी भरपूर टाकलं की खिचडी छान अशी मऊसूत शिजते. कुकरचं झाकण लावून मंद आचेवरती 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या. माझ्या तर बाळाला ही खिचडी खूप आवडते. तुमचं बाळ जर छोटं असेल तर तुम्ही मिक्सरमध्ये ही खिचडी थोडीशी बारीक करून घेऊ शकता. मस्त अशी खिचडी तयार आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. थँक्यू.